नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 11 प्रभाग क्रमांक 12 इथं स्थानिक नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी, तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी आणि नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं डी.आर. पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, समाजसेवक शिरीष पाटील, समाजसेवक संदीप म्हात्रे, रॉबिन मडवी, किशोर पाटील, सुकेतन हंडे पाटील, नारायण शिंदे यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मागील 30 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत डी.आर. पाटील यांचं सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, नागरिकांशी असलेला दृढ संवाद आणि जनतेशी जपलेलं आत्मीय नातं हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि जनविश्वासाची खरी प्रचिती देणारे आहे। डी.आर. पाटील यांच्या जनसेवेच्या तळमळीमुळे या प्रसंगी उपस्थित मंत्री गणेश नाईक यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला की डी.आर. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि त्यांच्या अडचणी नक्कीच सकारात्मक मार्गी लागतील आणि त्यांना त्वरित दिलासा मिळेल आणि निश्चितपणे हे कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल। या प्रसंगी मंत्री गणेश नाईक म्हणाले की डी.आर. पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं हे जनसंपर्क कार्यालय नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाचा मजबूत दुवा म्हणून कार्य करेल आणि प्रभाग क्रमांक 12 मधील विविध विकास कामांना गती देण्यासाठी हे कार्यालय निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला। डी.आर. पाटील लहानपणापासून कष्ट करणारा, प्रामाणिकपणे जनसामान्यांच्या सेवेत राहणारा, सर्व क्षेत्रात सहकार क्षेत्र ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, या ठिकाणी साखर कारखाना, बँक, पतपेढी आणि प्रामाणिकपणाने काम करणारा तरुण, नंतर तो आता प्रौढ झालाय, परंतु डी.आर. पाटलांच्या विषयी जनसामान्यांमध्ये प्रेम आहे आणि अशा प्रकारची समाजसेवेला वाहून घेतलेली लोकच समाजाचे आधार बनतात आणि समाज त्यांना मोठा बनवतो। म्हणून डी.आर. पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश फार पूर्वीच केला, आता त्यांनी कार्यालय उद्घाटन केलेलं आहे। भविष्य काळामध्ये डी.आर. पाटलांच्या असलेल्या अनुभवाचा या नवी मुंबई शहराच्या विकासाकरता फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो। जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी डी.आर. पाटील यांनी यामागील आपली भूमिका स्पष्ट मांडली। त्यांनी सांगितलं की मागील 30 वर्षांपासून समाजात कार्यरत आहे, मात्र या काळात कोणतीही राजकीय अपेक्षा मनाशी बाळगली नाही आणि म्हणूनच समाजाला आपलं काहीतरी देणं असतं या निस्वार्थ भावनेतून आणि सामाजिक जाणीवेतूनच हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलंय। माझ्यासाठी माझ्या कार्यालयाचं जे ओपनिंग झालं आणि साहेब आले, गणेश नाईक साहेब, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्यांच्या शुभ हस्ते ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि राजकीय जीवनामध्ये मी गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये सामाजिक कार्य करतोय। पंचायत समितीला निवडून आलो, गेल्या 20 वर्षामध्ये मला कॉर्पोरेशनला कधी किंवा संधी मिळाली नाही। आता साहेबांच्या माध्यमातून जर मला येणाऱ्या कॉर्पोरेशनसाठी जर संधी मिळाली तर निश्चितपणे माझा जो या सामाजिक जीवनाचा जो अनुभव आहे तो ह्या सामान्य लोकांसाठी मी रात्रंदिवस 24 आवर्स निश्चितपणाने मी काम करीन आणि कोपरखैरणे जनता असेल त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळेल।